नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुमचं स्वागत आहे। आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत। सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच टोल या शब्दाचा काही अंशी राग आहे। गेले काही वर्ष महाराष्ट्रामध्ये तरी एक्सप्रेस हायवे पासून टोलची परंपरा सुरू झाली आणि त्यानंतर मग नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल किंवा MSRDC जे राज्य सरकारचं डिपार्टमेंट आहे, रस्ते बनवणारं, त्यांनी बांधलेले रस्ते असतील, हे सगळे रस्ते हे बांधा, वापरा, हस्तांतरित करा अर्थात BOT बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या तत्वावरती बनवण्यात येतात, ज्याच्यासाठी कोट्यवधी रुपये, अब्जावधी रुपये खर्च होतात। हे सगळे पैसे जे आहेत ते एका खासगी विकासकाने लावायचे आणि नंतर ते टोलच्या माध्यमातून वसूल करायचे। त्यासाठी सरकार आणि हे विकासक यांच्यात करार केले जातात, ज्या कराराच्या आधारावरती पुढचे कित्येक वर्ष केवळ बांधकामाचा खर्च नाही तर मधलं व्याज, त्याच्याबरोबर अजून दुरुस्तीसाठीचा खर्च, या सगळ्याचा खर्च मिळेपर्यंत हे विकासक टोल वसूल करत राहतात। 2 दिवसापूर्वी एक गंमत झाली आहे। केरळच्या एर्नाकुलम महामार्गावरती जो नॅशनल हायवे ऑथॉरिटीने बांधलाय केंद्र सरकारच्या, या रस्त्यावरती योग्य सुविधा नाहीत किंवा हा रस्ता उत्तम नाही म्हणून एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती। या याचिकेवरती निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दामध्ये शेवटच्या पॅरामध्ये निकाल देताना असं म्हटलंय की जर तुम्ही सुरक्षित, खड्डेमुक्त, गटर नसलेले रस्ते जर देऊ शकत नसाल तर हे सरकार म्हणून तुमचं अपयश आहे। याचं कारण काय? याचं कारण असं आहे, तुम्ही जेव्हा कुठलंही वाहन विकत घेता तेव्हा हे वाहन विकत घेत असताना तुमच्याकडून रोड टॅक्स घेतला जातो। हा रोड टॅक्स एक रकमी असतो। एकदा हा रोड टॅक्स दिल्यानंतर पुन्हा ती वाहनं या अशा रस्त्यांवरती जी नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं बनवलेली आहेत किंवा MSRDCनं बनवली आहेत, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जी BOT वरती बनवण्यात आलेली आहेत आणि जिथं टोल आकारण्यात येतो, अशा सगळ्या रस्त्यांवरती या सगळ्या योजना ज्या आहेत, या योजना किंवा सुरक्षितता असेल त्याबरोबर टोल घेतल्यानंतर त्या महामार्गांवरती ज्या सुविधा द्यायला हव्यात, या सुविधा असतील, हे सगळं जर तुम्ही देत नसाल तर हे टोल घेऊ नका, नागरिकांना मोफत जाऊ द्या किंवा नागरिकांनी टोल देऊ नये, अशा स्वरूपाचा या निकालाचा अर्थ निघतो। आता मूळ मुद्दा असा आहे, हे सगळं प्रकरण आहे केरळमधलं। केरळच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशाचा अपेक्स कोर्ट असल्यामुळे देशामध्ये सुद्धा लागू होऊ शकतो। त्याच अनुषंगानं काही वकिलांनी आता राज्य सरकारला नोटीस दिली आणि राज्य सरकारला सांगितले, महाराष्ट्रातले अनेक रस्ते हे सध्या खड्ड्यांनी भरलेले आहेत। पाऊस जो आहे तो जोरदार झाल्यामुळे सगळ्या रस्त्यांची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट आहे, अत्यंत खराब आहे। सगळ्यांची मानपाट एक होते या रस्त्यावरून जाताना, अगदी ते नॅशनल हायवे जरी असले तरी सुद्धा आणि स्टेट हायवे असले तरी सुद्धा। यातले कित्येक रस्ते असे आहेत ज्या रस्त्यांवरती टोल आकारला जातोय। हा टोल आकारल्यानंतर तुमचे पैसे तर जातात प्रवास करायचा असेल तर, मात्र त्यावरती जर खड्डे पडलेले असतील तर तुम्ही फार तर काय करू शकता, ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीमवरती त्याची तक्रार करू शकता। अशी तक्रार केल्यानंतर खरंच कंत्राटदार तो रस्ता पुन्हा लगेच तातडीने दुरुस्त करतो का? हे खड्डे बुजवले जातात का? तुमचा प्रवास सुखकर होतो का? या सगळ्याचा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्याचं उत्तर नाही असंच आहे। याचं कारण आपल्या सगळ्यांना अनेकदा याच परिस्थितीचा सामना करावा लागतो, प्रचंड मनस्ताप भोगावा लागतो। टोलवरती पैसे देऊन सुद्धा तासनतास तुम्हाला रस्त्यावरच्या कोंडीमध्ये थांबावं लागतं। पुणे मुंबई महामार्ग असेल, एक्सप्रेसवे असेल किंवा आणखी इतर मुंबई बेंगलोर महामार्ग असेल, पुणे नाशिक महामार्ग असेल, असे अनेक महामार्ग आहेत ज्या महामार्गांवरती तुम्हाला टोल द्यावा लागतो, मात्र रस्ते त्यांची कामं अजून अपूर्ण आहेत। टप्प्याटप्प्याने हे काम चालतं तरी सुद्धा रस्त्यांवरती पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं, टोल सुरू झाला की दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू असेपर्यंत पहिल्या टप्प्यावरती खड्डे पडायला सुरुवात होते। आता या सगळ्या प्रकरणाची चर्चा करायचं कारण असं आहे, सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल जो आहे, हा निकाल महाराष्ट्र सरकारला सुद्धा बाध्य आहे। त्यांना सुद्धा या निकालाची अंमलबजावणी करावी लागेल। आता ही अंमलबजावणी नेमकी होणार कशी किंवा ती करायची कशी, याबाबत मात्र या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये कुठलीही मार्गदर्शक तत्व दिलेली नाहीत। रस्त्यावरती खड्डे असेल तर टोल देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं जरी असलं तरी हे कोण ठरवणार? रस्त्यांवरती खड्डे असले आणि टोल द्यायचा नसेल तर प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक वाहन घेऊन जाणारा चालक हा टोल नाक्यावरती नेमकं काय सांगेल? सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश दाखवल्यावरती टोलवरचे कर्मचारी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश मान्य करतील का? असे अनेक असंख्य प्रश्न आहेत। कदाचित याच्यामुळे उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते। जर चालक हे सुजाण नागरिक असतील, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं त्यांना आकलन असेल आणि एखादी व्यक्ती जर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल दाखवून टोलवरती, खड्डे असलेल्या रस्त्यावरती जे टोल आकारले जातात त्या टोलवरती मी टोल देणार नाही
अशी भूमिका घेऊन अडून बसला तर काय करायचं? टोलवाले त्याचं ऐकतील का? हा साधा प्रश्न आहे सगळ्यांना, रोज तुम्हाला आम्हाला पडणारा सुद्धा. उद्या तुमच्याही हातामध्ये हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यावरती टोल द्यायचा नाही अशी भूमिका घेतली तर काय करायचं? देशाचं सर्वोच्च जे न्यायालय, या न्यायालयानं दिलेल्या निकालाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार? असे असंख्य प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित होतात. आता गमतीचा भाग असा आहे, या सगळ्या निकालाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारला विचारायचं कोणी? विचारल्यावरती राज्य सरकार कागदोपत्री नेमके काय आदेश काढणार? रस्त्यावरती खड्डे आहेत की नाही आहेत हे कसं ठरणार? असे असंख्य प्रश्न आहेत. MSRDCच्या टोल नाक्यांवरती हे जर खड्डे असतील तर टोल देऊ नका. आपल्याला माहिती आहे मुंबईला जोडले गेलेले सगळे महामार्ग जे आहेत, या महामार्गांवरती सध्याची परिस्थिती जी आहे ती अगदी नरक यातना भोगायला लागावी अशी आहे. अनेक सेलिब्रिटीजकडून सुद्धा याच्या तक्रारी केल्या जातात. 2 ते 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी 5-5, 6-6 तास लागल्याची उदाहरणं मुंबईमध्ये पाहायला मिळतात. किंवा ठाण्याच्या आसपास असलेले महामार्ग असतील तिथं सुद्धा हीच परिस्थिती आहे. मात्र तिथं टोल आकारलेच जातात. आता हे सगळं असताना या सगळ्या निकालाचा सर्वसामान्य नागरिक त्यांच्यासाठी कसा उपयोग करून घेतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये काही वकिलांनी राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची अंमलबजावणी करावी आणि त्यासाठी योग्य पद्धतीनं मार्गदर्शक तत्व ठरवून द्यावीत अशी मागणी केली आहे. आता राज्य सरकार खरंच या नोटिसीला उत्तर देईल का? तशी जी मार्गदर्शक तत्वांची मागणी केली आहे ती मार्गदर्शक तत्व राज्य सरकार आखून देईल का? ज्या रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत अशा रस्त्यांवरती एखाद्यानं टोल द्यायचा नाही अशी भूमिका घेतली तर राज्य सरकार त्याला कायदेशीर संरक्षण देणार आहे का? असे असंख्य मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांमुळे रस्त्यावरती कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. जर एखाद्या टोलवरती 10 ते 15 चालकांनी या अशा पद्धतीची भूमिका घेतली तर नेमकं हे टोल चालक जे आहेत, खासगी कंपन्यां जे टोल चालवतात, वसूल करतात, ते नेमके याच्यावरती काय भूमिका घेणार असा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे यापूर्वी राज्य सरकारनं विधानसभेच्या अधिवेशनात दिलेल्या एका उत्तरामध्ये असं म्हटलेलं होतं की मुंबई पुणे द्रुतगती मार्ग म्हणजे एक्सप्रेसवे याच्या करारनाम्यामध्ये काही अशा अटी शर्ती आहेत की गेले कित्येक वर्ष, साधारणपणे 20 वर्ष झाले या रस्त्याचा टोल वसूल केला जातोय. मात्र त्या टोलची रक्कम वसूल होऊन गेल्यानंतर सुद्धा त्यांचे अधिकार जे आहेत ते बाध्य होऊ शकत नाहीत किंवा त्यांना टोल वसूल करण्यापासून थांबवता येऊ शकत नाही. याचं कारण काय? तर याचं कारण स्पष्ट आहे. जो करार या खासगी कंपनीमध्ये आणि राज्य सरकारमध्ये त्यावेळेला झालेला होता तेव्हा हे पैसे वसूल करायसाठी कालमर्यादा जी आहे ती कालमर्यादा गृहीत धरण्यात आलेली होती. गाड्यांचं प्रमाण ज्या प्रमाणात वाढायला नियोजित होतं किंवा जे गृहीत धरण्यात आलेलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं या एक्सप्रेसवेवरची ट्रॅफिक वाढली. वाहनांची संख्या कित्येक पटीनं, कित्येक लाखांमध्ये जास्त वाढली. त्यामुळे टोल वसूल होण्याचा वेग जो आहे तो जास्त होता. साहजिक आहे या विकासकाला पैसे जास्त मिळाले, ते थांबावा यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आला. उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आल्या. मात्र राज्य सरकारनं या विकासकाबरोबर केलेला जो करारनामा आहे तो करारनामा गृहीत धरावा लागेल. तो सहज टाळता येणार नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्य सरकारलाही काही करता आलं नाही आणि ही टोल वसुली सुरूच राहिली. मात्र टोल वसुली जरी सुरू राहिलेली असली तरी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकार या आदेशाचा उपयोग करून या अशा पद्धतीनं जी जास्तीची टोल वसुली होते तिथं काही कारवाई करू शकते का हे पाहणं जास्त गरजेचं असणार आहे. अर्थात राज्य सरकारला त्याच्यासाठी प्रचंड मोठी इच्छाशक्ती दाखवावी लागेल आणि हे सगळे टोल वसूल करणारे विकासक जे आहेत ते प्रचंड मोठे भांडवलदार आहेत. त्याच्यामुळं राज्य सरकार हे करेल का असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आता काही वकिलांच्या म्हणण्यानुसार जर राज्य सरकारनं पुढच्या 8 दिवसामध्ये या संदर्भात काही केलं नाही तर कोल्हापूर खंडपीठामध्ये राज्य सरकारच्या विरोधात एक याचिका केली जाईल. ही याचिका अशीच असेल जिच्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिलाय. केरळमधल्या एका नागरिकानं एर्नाकुलम महामार्गावरती रस्त्याची परिस्थिती जी आहे ती अत्यंत खराब आहे. महामार्ग ज्याला म्हटलं जातं तिथं निर्धोकपणे जाता येता आलं पाहिजे. मार्गिका ज्या आहेत त्या विशुद्ध असल्या पाहिजे. एकाच दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेला पंक्चर्स नसावेत म्हणजे रस्त्याला कुठेही या मूळ महामार्गावरती शिरायला परवानगी असू नये. त्याच्या काही जागा ठरलेल्या असाव्या असे नियम असताना सुद्धा ते नियम सर्रास पायदळी तुडवण्यात आलेले होते आणि कुठेही रस्त्यात कुणीही शिरत होतं. त्याच्यामुळे प्रवासाचा वेग सुद्धा कमी होत होता. गेले काही दिवस आपण या मानसिकतेमध्ये आलेलो होतो प्रवास करणारे सुद्धा की कमी वेळ लागत असेल तर काही ₹100 रुपयेचा टोल देणं काही चुकीचं नाही किंवा हरकत नाहीये. मात्र आम्हाला रस्ते उत्तम असू द्यात, कमी वेळेमध्ये आम्हाला पोहोचायची सुविधा उपलब्ध होते, हेही काही थोडकं नाहीये. म्हणून नागरिकांनी टोल देण्याची मानसिकताही तयार केलेली होती. मात्र आता तुम्ही टोलही द्यायचा आहे, त्या रस्त्यांवरती खड्डेही आहे, तुम्ही अपेक्षित वेळेमध्ये तिथं पोहोचू शकत नाही.
हे सगळं असताना साहजिक आहे तुम्हाला पैसे दिल्यानंतर मनस्ताप होतो. या मनस्तापाची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे का? जर ती घेतलेली दखल राज्य सरकार मान्य करेल का? आणि जर ती मान्य केली तर पुन्हा खड्डेमुक्त महामार्ग आपल्याला मिळतील का? जर नसतील तर टोल न देण्याची सुविधा अंमलात येईल का? असे असंख्य प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवरती येत्या काही दिवसांमध्ये उत्तर मिळू शकेल, कारण याच्यावर पुन्हा एक कायदेशीर लढा उभा राहतोय. राज्य सरकार या लढ्यामध्ये काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र तुम्ही सगळे जे प्रवास करतात त्या सगळ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश, ज्यात शेवटच्या पॅराग्राफमध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं 17व्या पॉईंटमध्ये असं म्हटलेलं आहे की जर रस्त्याला खड्डे असतील तर तुम्ही टोल देऊ नका. आणि हे राज्य सरकारचं पूर्ण अपयश आहे किंवा यंत्रणांचं पूर्ण अपयश आहे टोल घेऊन खड्डे मुक्त रस्ते देऊ न शकणं. त्यामुळे हा तुमचा खड्डेमुक्त रस्ते असण्याचा तुमचा अधिकार आहे. त्यासाठी जर तुम्ही टोल देत असाल तर हा अधिकार आणखी जास्त काटेकोरपणे तुम्ही स्वतः राबवून घेतला पाहिजे. त्यासाठी यंत्रणांना प्रश्न विचारले पाहिजेत. मात्र ते सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने असायला हवेत. त्यासाठी हा एक लढा उभा राहतोय. त्यात नेमका निकाल काय लागतोय? खरंच तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार खड्डे असलेल्या रस्त्यांवरती जर वाहन घेऊन गेला तर टोल न देण्याची मुभा तुम्हाला मिळू शकेल का? असे असंख्य प्रश्न हे अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळाली की पुन्हा एक आपण आणखी एक असाच एक्सप्लेनर करू. तोपर्यंत तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.